चिंगू आणि गजाची मदत। जंगलात चिंगू नावाचा एक छोटा आणि उत्साही खार होता। त्याला भूक लागली होती। तो आपल्या घरासाठी सर्वात मोठा आणि स्वादिष्ट शेंगदाणा शोधत होता। खूप शोधल्यावर त्याला एक मोठा गोल बदाम सापडला, पण तो बदाम खूपच जड होता। चिंगूने खूप प्रयत्न केला, पण बदाम हलला नाही। चिंगू निराश झाला। त्याने आकाशाकडे पाहिले आणि मदतीसाठी विचार केला। तेवढ्यात गजा नावाचा एक मोठा हसरा हत्ती तिथून जात होता। त्याने चिंगूला त्रासलेला पाहिले। गजाने विचारले, छोट्या मित्रा, काय झाले? तू एवढा का तणावात आहेस? चिंगू म्हणाला, हा बदाम माझ्यासाठी खूप जड आहे। मला तो घरी घेऊन जाता येत नाहीये। गजा हसला आणि म्हणाला, काळजी करू नकोस, मी मदत करतो। गजाने आपली सोंड हलवली आणि हलक्या हाताने बदाम पुढे ढकलला। बदाम लगेच घरंगळत चिंगूच्या घराकडे गेला। चिंगू खूप आनंदी झाला आणि त्याने गजाचे आभार मानले। नैतिक संदेश: जेव्हा तुम्ही इतरांना मदत करता, तेव्हा तुम्हालाही खूप आनंद मिळतो। चिंगू आणि गजाची मदत। जंगलात चिंगू नावाचा एक छोटा आणि उत्साही खार होता। त्याला भूक लागली होती। तो आपल्या घरासाठी सर्वात मोठा आणि स्वादिष्ट शेंगदाणा शोधत होता। खूप शोधल्यावर त्याला एक मोठा गोल बदाम सापडला, पण तो बदाम खूपच जड होता। चिंगूने खूप प्रयत्न केला, पण बदाम हलला नाही। चिंगू निराश झाला। त्याने आकाशाकडे पाहिले आणि मदतीसाठी विचार केला। तेवढ्यात गजा नावाचा एक मोठा हसरा हत्ती तिथून जात होता। त्याने चिंगूला त्रासलेला पाहिले। गजाने विचारले, छोट्या मित्रा, काय झाले? तू एवढा का तणावात आहेस? चिंगू म्हणाला, हा बदाम माझ्यासाठी खूप जड आहे। मला तो घरी घेऊन जाता येत नाहीये। गजा हसला आणि म्हणाला, काळजी करू नकोस, मी मदत करतो। गजाने आपली सोंड हलवली आणि हलक्या हाताने बदाम पुढे ढकलला। बदाम लगेच घरंगळत चिंगूच्या घराकडे गेला। चिंगू खूप आनंदी झाला आणि त्याने गजाचे आभार मानले। नैतिक संदेश: जेव्हा तुम्ही इतरांना मदत करता, तेव्हा तुम्हालाही खूप आनंद मिळतो।